Hi guys, welcome back to another vlog after a long time. So आज आहे आमच्या घरात पूजा. आज नाही आज उद्या परवा 3 दिवस आहे. सो आज आहे डे 1 आणि हा आहे माझा आउटफिट जो तुम्ही होलीच्या शॉर्टमध्ये बघितला असेलच. होलीची रील केलेली तो घातला बिकॉज आय लाईक इट, आय लव्ह इट. अँड आता जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला. आता आम्ही जेवणार आहे आणि मग पूजा सुरू होणार कारण पूजाला वेळ असणार आहे. सो मी तुम्हाला पूजेचे व्हिडिओज क्लिप्स कोणत्या कोणत्या घेतले त्या सगळ्या दाखवते. आधी त्या जाऊन बघा. मीन्स तुम्हाला कळेल की आम्ही प्रिपरेशन कसे केलं. प्रिपरेशन म्हणून मी टाकते. आणि आज आहे डे 1. सो डे 1 स्टार्ट झालेला आहे. सो स्टे ट्यून. सो गाईज आता झालेला आहे ब्रेक दिलेला आहे. ब्रेक मीन्स आता सँडी ब्रो आणि दीदी बसणार आहेत. पप्पांना आणि मम्मीला ब्रेक दिला आहे. आणि आम्हाला आम्ही हात जरा हे कर हे बांधलं आहे दाखव तुझं. सेम बांधलं आहे आम्हाला सगळ्यांनाच सेम बांधलं. त्यात का नाही जर मी सेम घातलं आहे आणि मला हा ड्रेस आवडतो. बसणार आहे पूजेला दीदी. दीदी हे बघा कसं केलंय सगळं. हे बघा इकडे पण केलं. आणि दीदीसोबत पूजेला बसणार आहेत. कोणतर वेगळंच आहे. सँडी ब्रो नाही आहेत ते चिंडी ब्रो. हे बघा आम्ही असं केलं बिकॉज हे फर्निचर खराब होईल. इकडे पण केलं. होय मैत्रिणीनं सकाळी उठून सगळं केलंय. मग कुणी केले? मग काय दीदीने केले. शॉक. दीदी रॉक अवनी शॉक. ही दीदी तू नाही केली. सँडी ब्रोनी पप्पाने आणि दीदीने केले मिळून. मी पप्पानी केले. सँडी ब्रोनी केले. विचार पप्पांना. नाही ही इकडं सँडी ब्रोनी केलंय. इकडं सँडी ब्रोने एवढंच केलं. इकडे सगळं मी केलं. पप्पांना विचार कुणी केलं. ही मी केलंय. त्यात पण विजय दादा आता करायला. सँडी ब्रोनी नाही केलं. ही मी केलंय. ती खालचा एक तेव्हा दिसतं का तुमच्या मागचा तेव्हा फक्त दीदीनं ते चिकट टेप लावलाय. तिला असं धरलेलं. आणि हे बघा पूजेला बसण्यात आणि इतर रील्स बघणं चालू आहे. स्नॅप बघणं चालू आहे. सो आता आम्ही निघालेला आहे बिग मार्टमध्ये. आणि बिकॉज त्यांना खायला काहीतरी हवं आहे आणि त्यांना विदाऊट ओनियन विदाऊट गार्लिक हवं आहे. सो आम्ही त्यांना आता काहीतरी आणायला निघालो. काय म्हणतात भडण कारण की रात्रीपर्यंत जेवायचंच नाही कुणीच नॉट ते. पण मी जेवली गाईस. म्हणजे ते म्हणले जेवलं तर चालेल पण सांगायच्या आधी त्यांनी मी जेवली. मला आधीच जेवण घ्यायला पाहिजे होतं. दीदी ते जेवलेले आणि ते पूजाला बसणार. तर ते म्हणले की ह्या म्हणजे ज्यांना गॉडला प्रेयर करणार ना त्यांना जेवलेलं चालत नाही.